मीनिंगफुल आहे आणि या स्टोरीमधून खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील की एक हत्ती दिसतोय. हत्ती आपण जर पाहिलं तर अर्थातच मोठा हत्ती आहे, राईट. आणि हत्ती आहे तर हत्ती म्हणजे काही विद्यार्थी आहेत तिथे जे अंध आहेत. अंध म्हणजे ब्लाइंड विद्यार्थी आहेत आणि ब्लाइंड विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे की त्या हत्ती जिथे आहे तर त्या हत्तीच्या जवळ त्यांना सोडलेलं आहे. आता विद्यार्थी काय करतायत, विद्यार्थी आपल्या आपल्या दृष्टिकोनातून काय करतायत, त्या हत्तीच्या कोणी पायाला हात लावतंय, कोणी सोंडेला हात लावलेला आहे, कोणी त्याच्या शेपटीला हात लावलेला आहे, कोणी त्याच्या पोटावरती हात ठेवलेला आहे. आणि अशा दृष्टिकोनातून विद्यार्थी काय करतायत की आपल्या आपल्या इमॅजिनेशन नुसार ते काय करतायत म्हणजे त्या हत्तीला इमॅजिनेशन करण्याचा प्रयत्न करतात, इमॅजिन करतात ते आपल्या हत्तीला. आता एक विद्यार्थी येतो, एक विद्यार्थी आल्यानंतर तो काय करतो, हत्तीच्या पोटाला हात लावतो आणि पोटाला हात लावल्यानंतर तो असं इमॅजिन करतो की मी जिथे उभा आहे तर या ठिकाणी एक मोठी वॉल आहे, म्हणजे एक मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीला हात लावल्यानंतर त्याला असं कळतं की ही भिंत आहे आणि तो आपल्या सहकार्यांना सांगतो की मी जिथे हात लावलेला ते एक भिंत आहे. सेकंड विद्यार्थी येतो, तो काय करतो, हत्तीचे जे आहे हत्तीच्या पायाला हात लावतो आणि पायाला हात लावल्यामुळं त्याला असं वाटतं की अरे यार हे हत्तीचा हा पाय नसून आहे तर हा काय एक मोठा वृक्ष वगैरे आहे किंवा काही खोड वगैरे आहे. तर आपल्या आपल्या इमॅजिनेशन नुसार तो इमॅजिन करतो आणि तो काय करतो, हत्तीच्या पायाला इथे हात लावतो आणि त्याच्यानुसार तो काय करतो, इमॅजिन करतो. थर्ड जो आहे तर तो हत्तीची जे काही त्याचे जे काही समजा टीप्स असतील, जे काही दात वगैरे आहेत तर त्या दाताला हात लावतो आणि त्याच्यानुसार तो काय करतो, आपला इमॅजिन करतो. त्याच पद्धतीने एक विद्यार्थी शेपटीला हात लावतो, कोणी त्याच्या कानाला हात लावतात आणि अशा काही म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या अवयवांना हात लावून स्वतःच्या इमॅजिनेशन नुसार आपल्या काही कल्पना करून ते काय करतात तर त्या हत्तीचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा शेवटी सर काय होतं की सगळे विद्यार्थी एका ठिकाणी येतात आणि त्यांचे शिक्षक त्यांना विचारतात की तुमच्या समोर जो काही म्हणजे एक तुमच्या समोर जी काही इमॅजिनरी गोष्ट ठेवली होती तर याच्यातून तुम्ही काय शिकलात शेवटी, त्याला असं विचारलं जातं, विद्यार्थ्यांना विचारलं जातं. आणि मग आश्चर्याची गोष्ट अशी होते की ज्यावेळेस या सगळ्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसवण्यात येतं आणि बसवल्यानंतर कोणी सांगतं की सर मी ज्या गोष्टीला हात लावला होता तर ती काही खूप मोठी भिंत होती आणि त्यांना भिंतीच्या काय केलं तर त्याला पोटाला हात लावला. सेकंड विद्यार्थी सांगतो की सर तुम्ही जिथे मला उभं केलं होतं ना तर ऍक्च्युली तिथं एक मोठा वृक्ष होता आणि मी काय केलं होतं त्याच्यात जो एक खोड आहे त्या खोडाला मी घट्ट मिठी मारली होती आणि त्याच्यानुसार तो काय करतो इमॅजिन करून सांगतो. थर्ड शेपटीला हात लावलेला असतो थर्डनी, तर तो पण त्याला असं वाटतं की अरे काहीतरी स्टिक वगैरे आहे माझ्या हातामध्ये आणि तो काय करतो आपल्या टेक्निकनुसार इमॅजिन करून काय करतो ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. शेवटी सगळ्यात शेवटी शिक्षक त्यांना सांगतात की बेटा मी जिथे तुम्हाला उभं केलं होतं तर ती कोणती भिंत नव्हती, राईट, एखादं झाड नव्हतं किंवा बाकीच्या काही गोष्टी होत्या, तर ते मोठा हत्ती होता आणि हत्तीला काय केलं होतं तुम्ही आपल्या इमॅजिनेशनमध्ये तुम्ही काय केलं होतं त्याला हात लावला होता आणि शेवटी या गोष्टीमध्ये ते सांगतात की तुम्ही एक हत्ती होता, त्या हत्तीला तुम्ही हात लावला. शेवटी विद्यार्थ्यांनी असं कळतं की म्हणजे इथे या गोष्टीमधून मोरल ऑफ द स्टोरी आपल्याला घेता येईल की म्हणजे आपली इमॅजिनेशन आपण आपल्या थिंकिंग नुसार करत असतो, बरोबर. परंतु शेवटी म्हणजे जर कदाचित ते जर ब्लाइंड जर नसते विद्यार्थी तर त्यांचं ओपिनियन जे आहे तर ते ओपिनियन कदाचित वेगवेगळं असू शकलं असतं किंवा म्हणजे ओपिनियन जर ते समजा ब्लाइंड नसते तर त्यांचं ओपिनियन एक असतं. तर प्रॉब्लेम म्हणजे इथं जो काही आपल्याला सोल्युशन असं सांगता येईल किंवा आपल्याला या मोरल सांगता येईल असं की एखादी गोष्ट जी आहे तर ते आपण त्यांना डायरेक्टली म्हणजे इमॅजिन न करता काय म्हणू आपण त्याला इमॅजिन न करता त्याचं काही म्हणजे इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय आपण त्यांना इमॅजिन नाही करत आहे. अशी छोटीशी आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप मिनिंगफुल स्टोरी आहे हत्ती आणि काही ब्लाइंड विद्यार्थी याच्या माध्यमातून. स्टोरी अगदी बरोबर आहे. थोडंसं मॉरल जे आहे आपण चेंज करूया फॉर आवर डिस्कशन. थँक्यू सर. काय हे बघा, हत्ती हा प्रॉब्लेम